नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित ऑनलाईन लेक्चरमध्ये मी प्राध्यापक गायकवाड के आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयामध्ये आपण प्रकरण क्रमांक 1 व्यवस्थापनाची तत्वे अभ्यासत आहोत, ज्यामध्ये मागील व्हिडिओमध्ये आपण हेनरी फेयोल यांचा व्यवस्थापनाचा जो प्रशासकीय सिद्धांत आहे तो पाहिलेला आहे। त्याचबरोबर प्रशासकीय सिद्धांतामध्ये असणारी जी काही 14 तत्वे आहेत त्या 14 तत्वांचा देखील आपण अभ्यास केलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे तो आपल्याला पाहायचा आहे। म्हणून सुरू करूयात। पहा, फ्रेडरिक विन्सलॉ टेलर यांनी जो काही सिद्धांत मांडला म्हणून त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखलं जातं। म्हणून टेलर यांच्या संदर्भामध्ये आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे। म्हणून टेलर यांच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण पाहूयात। टेलर हे एक अमेरिकन व्यक्ती होते ज्यांनी मिडवेल स्टील वर्क्स येथे फिलाडेल्फिया मध्ये यंत्रकार म्हणून आपल्या कामास सुरुवात केली आणि हळूहळू स्वतःचं जे काही परिश्रम आहे या परिश्रमातून आणि त्यांच्या विकासामधून ते एक मुख्य अभियंता पदापर्यंत पोहोचले। त्यांनी वैज्ञानिक आकडेवारीवर आधारित जी काही निरीक्षणं आहेत ती निरीक्षणं आणि प्रयोग सादर केले। टेलर यांच्या व्यवस्थापनाकडे व्यवस्थापनासंदर्भात एकूण विचारांच्या विकासातील या योगदानामुळे त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखलं जाऊ लागलं। म्हणून टेलर यांचा जो काही व्यवस्थापनाचा सिद्धांत जो आहे तो वैज्ञानिक प्रयोगांवरती आधारित आहे। या सिद्धांतामध्ये निर्णय घेणे व त्याच वेळी त्या संदर्भातील समस्यांचे निराकरण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन अवलंबून त्या समस्यांचं निराकरण करणे याचा समावेश आहे। म्हणून टेलर यांच्या मते समस्या सोडविताना मूलभूत नियम आणि चुकांमधून शिकण्याची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीचा अवलंब या तंत्राच्या साहाय्याने किंवा वैज्ञानिक जे तंत्र आहे त्या तंत्राचा अवलंब करणं गरजेचं आहे हे सांगणारा त्यांचा हा शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे। म्हणून थोडक्यात आपण फ्रेडरिक विन्सलॉ टेलर जे आहेत यांच्या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आपण पाहिलेली आहे। पुढे आपण पाहणार आहोत की फ्रेडरिक टेलर यांची जी काही वैज्ञानिक व्यवस्थापनाची पद्धती आहेत किंवा तंत्र आहेत त्याची व्याख्या काय सांगते पहा। वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असणे आणि त्या व्यक्ती सर्वोत्कृष्ट व कमीत कमी खर्चात काम पूर्ण कसे करतील हे पाहणे याचा अंतर्भाव होतो। बघा, अतिशय साधी आणि सोपी व्याख्या आपल्याला दिलेली आहे की वैज्ञानिक व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाला व्यक्तींनी नक्की काय करावे हे माहीत असलं पाहिजे। म्हणजे वैज्ञानिक व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये काम करणारे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींनी आपण काय करायला पाहिजे हे अगोदर माहिती करून घेतलं पाहिजे आणि ते काम करून घेत असताना त्या व्यक्तींकडून काम करून घेत असताना कमीत कमी खर्चात ते काम कसं करतील हे पाहणं म्हणजेच फ्रेडरिक टेलर यांचा वैज्ञानिक व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवणार की वैज्ञानिक व्यवस्थापन यामध्ये व्यक्तींनी काय करावं हे माहीत असणं गरजेचं आहे असं सांगितलंय। त्याचबरोबर
त्या व्यक्तींकडून कमीत कमी खर्चामध्ये कसं काम करून घेता येईल, यालाच आपण फ्रेडरिक टेलर यांचा वैज्ञानिक व्यवस्थापनाचा सिद्धांत असं म्हणायचं. मग आता फ्रेडरिक टेलर यांचा जो काही वैज्ञानिक व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे, त्या सिद्धांताची काही तत्वे आहेत, ती तत्वे आपणाला पाहायची आहेत. तर पाहूयात. पहा, साधारणतः एकूण 6 तत्वे. बघा, फ्रेडरिक टेलर यांचा जो शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे, यामध्ये एकूण 6 तत्वे दिलेली आहेत. ती आपल्याला क्रमाने पाहायची आहेत. पाहूयात. पहिला आहे, विज्ञान आहे, मूलभूत नियम नाही. बघा, आता ज्यावेळी संघटनेची कार्यशक्ती वाढवायची आहे, अशा वेळी आपण एक पद्धत वापरतो ज्याला आपण रूल ऑफ थंब असं म्हणतो. म्हणून फ्रेडरिक टेलर म्हणतात की संघटनात्मक कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही जी पद्धत आहे, ज्याला आपण रूल ऑफ थंब म्हणतो, ही न वापरता कामाच्या वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे विकसित केलेल्या पद्धतीचा वापर केला पाहिजे. म्हणून सर्वसाधारण पद्धतीमध्ये घेतलेले जे निर्णय आहेत, ते व्यवस्थापकाच्या वैयक्तिक आकलनावर आधारित असतात. म्हणून टेलर यांनी प्रत्येक लहान कामासाठी वैज्ञानिक पद्धतीच्या वापराचा आग्रह धरलेला आहे. व्यवस्थापनाचं हे जे तत्व आहे, ते प्रत्येक कामाचं वैज्ञानिक विश्लेषण करून ते काम करण्याची जी काही पद्धत आहे, ती पद्धत कशी चांगली होईल, सर्वोत्कृष्ट होईल, याला महत्त्व दिलेलं आहे. या कामासाठी जी लागणारी मानकं आहेत, आवश्यक वेळ आहे, आवश्यक उत्पादन आहे, ते व्यवस्थापकाने निश्चित करायचं आहे. त्यामुळे काय होईल, तर वेळ आणि मानवी ऊर्जा वापर जो आहे तो कमी करण्यास मदत होईल. म्हणून अपेक्षित प्रमाणात उत्पादन साध्य करण्यासाठी टेलर यांच्या म्हणण्यानुसार बॉक्समध्ये लोखंडी शीट्स चढवण्यासारखं उत्पादनाशी संबंधित साध्या कामाचं वैज्ञानिक पद्धतीचं नियोजन करता येऊ शकतं. म्हणून तत्वामध्ये सांगितलं की विज्ञान आहे, मूलभूत नियम नाहीत. म्हणजे असे कुठलेही नियम घालून दिलेले नाही आहेत. तुम्ही काय करायचं आहे किंवा व्यवस्थापनाने काय करायचं आहे की जे काम कर्मचाऱ्यांकडून तुम्हाला करून घ्यायचं आहे, त्या कामाचं एक आकलन करायचं आहे, त्यावरती माहिती डेटा कलेक्ट करायचा आहे आणि त्या डेटावरती, त्या आकलनावरती आधारित निर्णय घेऊन ते काम पूर्ण करून घ्यायचं आहे. म्हणून एखादा व्यवस्थापक व्यवस्थापनाचं काम करत असताना स्वतः निर्णय घेतो. अशावेळी त्याने घेतलेले जे निर्णय असतात ते त्याच्या आकलनावरती अवलंबून असतात, त्याने काय विचार केलेला आहे त्यावरती अवलंबून असतात. पण ज्यावेळी आपण एखाद्या विषयावरती माहिती कलेक्ट करतो, त्यावेळी निश्चितच त्यामध्ये परिपूर्णता असते किंवा बाजारपेठेची माहिती त्यामध्ये परिपूर्ण असते, जेणेकरून निश्चित उद्दिष्ट आपल्याला साध्य करता येऊ शकतं. म्हणून पहिल्या तत्वामध्ये आपल्याला म्हटलं की हे विज्ञान आहे, मूलभूत नियम नाहीत. त्यानंतर क्रमांक 2 आहे, समरसता आहे, विवाद नाही. मग आता हे तत्व काय सांगतं बघा, समरसता आहे, विवाद नाही. म्हणजे विवाद करायचं नाही, एकत्र राहून काम करायचं आहे. म्हणून या तत्वानुसार जे कर्मचारी आहेत आणि व्यवस्थापन आहेत, यांच्यामध्ये सामंजस्य असलं पाहिजे. या दोन्हीमधील समन्वय त्यांच्यातील संघर्ष कमी करण्यास मदत करणार आहे. म्हणून कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील सामंजस्यामुळे कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण होईल. तसेच जी अपेक्षित ध्येयप्राप्ती आहे, म्हणजेच जे यश आहे, ते यश मिळवणंही सोपं जाणार आहे. म्हणून संघटनेने कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा आणि विकासाचा विचार करावा, असं हे सांगणारं तत्व आहे. त्यानंतर पुढचं तत्व आहे क्रमांक 3, मानसिक क्रांती. म्हणून टेलर यांनी ही मानसिक क्रांतीची संकल्पना या तत्वाच्या माध्यमातून, या सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेली आहे.
म्हणून हे तत्व कर्मचारी आणि व्यवस्थापन या दोन्हींचा एकमेकाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन कसा बदलू शकेल यावर हे तत्व भर देतं. कर्मचारी व व्यवस्थापक या दोघांना संघटनेतील त्यांच्या समान अस्तित्वाची जाणीव करून देणारं हे तत्व आहे. संघटनेचे ध्येय प्राप्त करण्यासाठी दोघांनीही पूर्ण सहकार्याने काम केलं पाहिजे. यामुळे उत्पादन क्षमता व नफा दोन्हीही वाढणार आहे. म्हणून हे अतिशय महत्त्वाचं तत्व आहे, ज्याला आपण मानसिक क्रांती असं म्हणतोय. त्यानंतर क्रमांक 4 आहे सहकार्य आहे, व्यक्तिगत स्वार्थ नाही. बघा, अतिशय छान असं तत्व आहे की हे तत्व कार्यबल म्हणजेच कर्मचारी आणि व्यवस्थापनातील परस्पर सहकार्याला महत्त्व देतं. सहकार्य असेल, विश्वास असेल, संघभावना असेल, या गोष्टींमुळे जी अंतर्गत स्पर्धा सुरू असते कर्मचाऱ्यांमध्ये असेल किंवा व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांमध्ये असेल किंवा कर्मचारी व्यवस्थापनामध्ये असेल, ही जी संघटनेच्या अंतर्गत चालणारी स्पर्धा आहे, या स्पर्धेला एक सुदृढ वातावरण निर्माण होणार आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांनी दिलेले जे काही सूचना असतील त्यांचा विचार केला पाहिजे. व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या सर्व बाबतीत संस्थेचा जो काही भाग आहे ते मान्य केलं पाहिजे की कर्मचारी देखील व्यवस्थापनाला महत्त्वाचे असतात, संघटनेला महत्त्वाचे असतात, हे मान्य केलं पाहिजे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनीही संपावर जाणं असेल किंवा आपण पाहतो की वेगवेगळे संप होतात, अवाजवी अशा मागण्या कर्मचाऱ्यांच्या असतात. म्हणून या ज्या मागण्या आहेत त्या रास्त असणं गरजेचं आहे. म्हणून कर्मचाऱ्यांनी देखील या मागण्यांचा विचार केला पाहिजे की आपण संघटनेकडे कोणत्या स्वरूपाच्या मागण्या केलेल्या आहेत. म्हणून असं जे काही एकमेकांना सहकार्य आहे, हे सहकार्य जर व्यवस्थापनामध्ये होत असेल तर निश्चितच संघटनेचं हित त्यामध्ये आहे, यश त्यामध्ये आहे. म्हणून हे तत्व अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर 5वं तत्व आपल्याला सांगता येईल जबाबदारीचे विभाजन. पहा की व्यवस्थापन आणि कर्मचारी हे दोन्हीही असणारे जे काही पदं आहेत किंवा व्यक्ती आहेत, यांच्यावर वेगवेगळे कामं सोपवलेली असतात. म्हणून या दोघांच्यामध्ये नेहमी कामाच्या विभाजनासह त्यांना जबाबदाऱ्याचं पण विभाजन करणं गरजेचं आहे. म्हणून उच्च आणि मध्यम स्तरावरील जे व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून जे काही नियोजन केलं जातं त्यामध्ये कर्मचारी त्यांच्या कामाच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करतात. आपल्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनानुसार कर्मचारी आपलं काम करतात. व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्याला मदत केली पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. यामुळं व्यवस्थापक आणि कर्मचारी दोघांनाही कामगिरी ही उत्कृष्ट पद्धतीने पार पाडता येणार आहे. म्हणून जबाबदारी वाटायची आहे, जबाबदारीचं विभाजन करायचं आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील आपल्याला या ठिकाणी करायची आहे. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि 6वं आणि शेवटचं तत्व आपल्याला सांगता येईल आर्थिक कार्यक्षमता व समृद्धीसाठी मालक आणि कर्मचाऱ्यांचा विकास. पहा, आता या तत्वानुसार कोणतीही जी संघटना असते त्या संघटनेची जी कामगिरी आहे ती कामगिरी त्या संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कौशल्यावर आणि क्षमतावर अवलंबून असते. म्हणून गरजेनुसार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांसाठी विकास कार्यक्रम राबवला गेला पाहिजे. म्हणून या गोष्टींमुळे संस्था आणि कर्मचारी या दोघांचाही फायदा आहे. कर्मचाऱ्यांना नवनवीन गोष्टींची माहिती होईल, त्यांच्या कौशल्यामध्ये सुधार होईल. त्याचबरोबर कर्मचारी जर प्रगत असतील, कर्मचारी जर प्रशिक्षित असतील तर निश्चितच त्यांच्या कामामध्ये एक वेगळ्या प्रकारची चमक दिसणार आहे, एक प्रकारचा उत्साह दिसणार आहे. एक प्रकारच्या कामामुळे किंवा अशा कामामुळे
संस्थेच्या उत्पादन क्षमतेवर वरती परिणाम होणार आहे. परिणामी संस्थेचा नफा देखील वाढणार आहे. म्हणून या तत्वानुसार जी काही आर्थिक कार्यक्षमता आहे किंवा समृद्धी आहे, ती कार्यक्षमता वाढवण्यासाठी, समृद्धी वाढवण्यासाठी मालक आणि कर्मचारी यांचा विकास होणं गरजेचं आहे, असं सांगणारं हे तत्व या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेडरिक वेनसले टेलर यांचा शास्त्रीय व्यवस्थापनाचा जो काही सिद्धांत आहे तो पाहिलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या वैज्ञानिक सिद्धांताच्या संदर्भामध्ये किंवा वैज्ञानिक व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे त्यामध्ये जी असणारी तत्त्वे आहेत ती देखील आपण पाहिलेली आहे. व्हिडिओबाबत काही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याची उत्तरं देण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल. धन्यवाद.